श्रीरामनवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रभू श्रीरामनवमी निमित्तानं आणि जुनी मिल चाळ येथील श्री विठ्ठल भजनी मंडळाच्या शताब्दी महोत्सव वर्षानिमित्त या रक्तदान शिबिराचं आयोजन श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं। यावेळी उत्सव अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान यावेळी रामनवमी निमित्तानं श्री विठ्ठल भजनी मंडळाच्या वतीनं कीर्तन सादर करून प्रभू श्रीरामांची आरती करण्यात आली। दरम्यान श्रीरामनवमी निमित्तानं श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं शहरात 3 ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं। याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। उत्सवाध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी याबाबत अधिक माहिती दिली। श्रीरामनवमी निमित्त सोलापुरात वेगवेगळ्या क्षेत्रात आज श्रीरामनवमी साजरी करण्यात येत आहे। यावर्षी आपण श्रीरामनवमी हे पारंपरिक पद्धतीने साजरी करत आहोत। त्याबद्दल सर्व रामभक्तांना हार्दिक शुभेच्छा। आज श्रीरामनवमी निमित्त आपण रक्तदान शिबिर सोलापुरात वेगवेगळ्या राम मंदिरमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये आज आपण इथे आपल्या विठ्ठल मंदिर आपल्या जुनी मिल चाळ सोलापूर येथे करत आहोत। यासाठी जुनी मिल चाळीतले सर्व आपले रहिवासी यांनी साहित्य सर्व लोकांनी हा उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या रक्तदान शिबिरला दिलेला आहे आणि त्याबद्दल मी सर्व जुनी मिल चाळ रहिवाशांना धन्यवाद व्यक्त करतो। त्याचबरोबर दाजीपेठ राम मंदिर येथेही रक्तदान शिबिर करण्यात आलेलं आहे आणि राम मंदिर सागर चौक विडी घरकुल येथेही आज रक्तदान शिबिर मोठ्या संख्येने होत आहे।